ही संकल्पना आम्ही गेले 14 वर्ष गडकोटांचं काम करतोय। सह्याद्री प्रतिष्ठान म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर गडकिल्ल्यांचं काम करतोय। आतापर्यंत जवळपास आम्ही 250 ते 300 किल्ल्यावरती आम्ही काम करतोय। की वारीच्या टायमाला गेले 5 वर्ष झालं आम्ही ह्या वारीच्या टायमाला इथे येऊन आम्ही स्वच्छता मोहीम घेतोय। स्वच्छता केल्यानंतर आमचेही मनावर म्हणजे समाधान वाटतं की चेहऱ्यावर समाधान येतं की आपण काहीतरी कार्य करतोय आणि शिवाजी महाराजांची आम्ही प्रेरणा घेऊन गडकोटांचे पण काम करतो। काम करताना एक प्रेरणा मिळते की छत्रपती शिवरायांनी एवढे 350 गड उभा केले आणि आज त्या गडांची दुरावस्था आहे। किमान आजचे आपण जर ते गड संवर्धन केलं तर पुढच्या पिढीला गडकोट दिसतील। हिंदू धर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा सुरू आहे। माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे मुक्काम आहे। माळशिरसच्या आधी पुरंदवडे या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण पार पडलं आणि हे रिंगण झाल्यानंतर या रिंगणस्थळी जो काही कचरा पडलेला आहे तो कचरा एका ठिकाणी गोळा करण्याचं काम, रिंगण स्वच्छ करण्याचं काम सह्याद्री प्रतिष्ठानचे हे तरुण करत आहेत। यांची ही काय संकल्पना आहे, किती वर्षापासून ते हे सेवा करत आहेत याबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय संकल्पना आहे आणि कशी सुचली ही संकल्पना? ही संकल्पना आम्ही गेले 14 वर्ष गडकोटांचं काम करतोय। सह्याद्री प्रतिष्ठान म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर गडकिल्ल्यांचं काम करतोय। आतापर्यंत जवळपास आम्ही 250 ते 300 किल्ल्यावरती आम्ही काम करतोय। जिथं गडकोट आता पडायला लागलेलं आहे त्यांचं संवर्धनाचं काम करतोय, स्वच्छतेचं काम करतोय, त्यांचं डागडुजी करणं, दरवाजे बसवणं, तोफगाडं बसवणं हे आम्ही काम करतोय। आणि वारीच्या टायमाला गेले 5 वर्ष झालं आम्ही ह्या वारीच्या टायमाला इथे येऊन आम्ही स्वच्छता मोहीम घेतोय। जसं छत्रपती संभाजी महाराजांनी ही वारी सुरळीतपणे राहण्यासाठी प्रयत्न केला, तिचीच प्रेरणा घेऊन आम्ही ही वारीची स्वच्छता व ह्या इथं सेवेची सेवा देण्यासाठी आम्ही उपस्थित राहतोय। बरं, सगळे कोणत्या परिसरातील आहेत ते स्वयंसेवक? सांगली जिल्ह्यातील आहे। सांगली जिल्ह्यातील, तुम्ही सांगली जिल्ह्यातील? हो। किती वर्षापासून तुम्ही जोडले गेलेत? आम्ही 10 वर्षापासून जोडलेलं गेलेलं आहे सह्याद्री प्रतिष्ठान संघ। काय वाटतं इथं अनुभव माऊलींचा सेवा करता? अनुभव म्हणजे माहोल जो म्हणतो आपण तो इथं माहोल असा बघायला मिळतो आणि समाधान, एक मानसिक समाधान हे माळशिरसला आले मिळतं। आणि स्वच्छता केल्यानंतर आणि खूपच म्हणजे वारकरी वय वर्ष 75ची माणसं आहेत, 60 वर्ष तरुण पिढी आहे, सगळी असं म्हणजे जल्लोषात सगळं म्हणजे एक मानसिक सुख त्यांच्या म्हणजे समाधान चेहऱ्यावर दिसते। आणि आम्ही स्वच्छता केल्यानंतर आमचेही मनावर म्हणजे समाधान वाटतं की चेहऱ्यावर समाधान येते की आपण काहीतरी कार्य करतोय आणि शिवाजी महाराजांची आम्ही प्रेरणा घेऊन गडकोटांचे पण काम करतो। त्यासाठी आम्ही प्रयत्नच करतोय आणि माळशिरसला जी मोहीम आम्ही करतो स्वच्छता, एक समाधानच आहे आम्हाला। मित्र, कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही, पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं। अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी। तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। 3 वर्ष झाले येतोय। किती कचरा वगैरे जमा होतो? कचरा भरपूर जमा होतो इथं। काय होतंय, माणसं येतात ते प्रत्येकजण टाकतंय, मग ते गोळा करायची विल्हेवाट कोण लावत नाही। मग यायचं इथं गोळा करायचा आणि सगळीकडे एका ठिकाणी गोळा करायचा कचरा। इतर वेळी काय आपण व्यवसाय जॉब वगैरे? इतर माझा आपला ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय आहे। सुट्टी घेऊन येतात? सुट्टी मग मोहीम असली की मग ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय नाही, सुट्टी असली की मग मोहीम असली की इकडे मोहिमेला द्यायचं, मग तिकडे ट्रॅव्हलिंगला नाही। आपण काय व्यवसाय इतर वेळेस? मी माझा व्यवसाय आहे कंस्ट्रक्शनचा। कंस्ट्रक्शन व्यवसाय करून माझ्यात जेवढे तरुण आहेत बऱ्यापैकी जॉबला आहेत सगळे, पण जॉबचा दिवस एक रविवारचा सुट्टी देतात आणि त्या सुट्टीच्या दिवशी गड संवर्धनाचं काम सर्वजण येऊन करतात। काय वाटतं असं काम करताना? असं काम करताना एक प्रेरणा मिळते की छत्रपती शिवरायांनी एवढे 350 गड उभा केले आणि आज त्या गडांची दुरावस्था आहे। किमान आजचे आपण जर ते गड संवर्धन केलं तर पुढच्या पिढीला गडकोट दिसतील आणि प्रेरणा पण मिळेल। आपण छोट्या छोट्या मुलांना घेऊन आम्ही दिवाळीमध्ये पण हा उपक्रम राबवतो की जेणेकरून हे गडकोट जपलं तर आपला इतिहास, संस्कृती आपली जपली जाईल। ह्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो यासाठी। अशा प्रकारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक सेवाभावी संघटना हे विविध सेवेचं कार्य करत असतात। सह्याद्री प्रतिष्ठान हे देखील पुरंदवडे या ठिकाणी रिंगण स्थळाचं कचरा एका ठिकाणी जमा करणं, रिंगण स्वच्छ करणं याचं काम करत आहेत।
तुमचोरी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राजा पुढे देशद्रोही इतके कुत्ते मारोनी घालावे परते देवदास पावती फते मस्तकी आवा अवतार कल्लो करावा मुलुक घडवावा ती गुरवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय महादेव महादेव। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, माळशिरस.